ही एक सायन्स टेकच्या दृष्टीनं म्हणजे भारताच्या त्याला काय म्हणतात की 1954ला भारताचा न्यूक्लिअर प्रोग्राम काय झाला सुरू झाला, बरोबर नाही का? 54 कशाला, त्याच्या आधी सुरू झाला प्रोग्राम डॉक्टर होमीजी बाबा यांच्या नियंत्रणाखाली किंवा अध्यक्षतेखाली. आणि 1954 किंवा सरळ 50 पासून मोजानं म्हणजे 75-76 वर्षांनंतर भारताला या न्यूक्लिअरच्या बाबतीमध्ये सेकंड टप्पा प्राप्त झाला. तुमच्या माहितीसाठी की भारत हा टप्पा अचीव करणारा जगातला तिसरा देश आहे. तिसरा. हे अमेरिकेकडे तंत्रज्ञान नाही बरं का, हे टेक्नॉलॉजी अमेरिकेकडे पण नाही. विषय कळला कितीपर्यंत? हा. आणि जर भारतानं याच्यातला तिसरा टप्पा, ज्याला वेळ लागेल, किती वेळ लागेल, कदाचित आपल्या पुढची पिढी येऊन एमपीसी करायला लागेल, कळलं का रे बाबा, तेवढा वेळ लागेल. पण जर तिसरा टप्पा भारतानं अचीव केला तर 100% समजून घ्यायचं त्या दिवशी तो पृथ्वीवरील असा दिवस असेल, असा दिवस म्हणजे कधीही त्याला काय म्हणतात, ऊर्जा हा शब्द हा कालबाह्य होऊन जाईल. कालबाह्य म्हणजे कंटिन्युअसली ऊर्जा चालेल. म्हणजे उत्पर्यंत आपण एक शब्द वापरतो, जोवर चंद्र सूर्य तारे, बरोबर, तेव्हा शब्द वापरला जाईल जोवर अणुऊर्जा, कळलं का, तोवर. मग पुढचं वाक्य तुम्हाला सर असंही होऊ शकते, होते, ते बरोबर व्यवस्थितपणे बघा, कळलं? एकदम न्यूट्रल भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये समजून सांगत नाही, कळली इथपर्यंत? थेट कोण्या भाषेमध्ये की हा असा आहे. तुम्हाला माहित असेल सिलेबसला सायन्स अँड टेक कंबाईन मेन्सला पण आहे आणि राज्यसेवा तर त्याला काय म्हणतात की मेन्समध्ये कोर पार्ट आहे हा, बरोबर नाही का? आणि त्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, टेक्निकल टेक्नॉलॉजी की मला सांगा युजेबल टेक्नॉलॉजी. युजेबल टेक्नॉलॉजी आहे, कळलं का? सर्वसामान्यांना त्याचा वापर कसा होईल ते त्याच्यामध्ये आहे. ओके, न्यूज बघा काय आहे. न्यूज अशी आहे, फास्ट बिडर रिॲक्टर सज्ज. कळली इथपर्यंत? कुठला? फास्ट बिडर रिॲक्टर सज्ज, पुढील 400 वर्ष अखंड वीज निर्मितीच्या दिशेने वाटचाल. 400 वर्ष. तुम्हाला काय म्हटलं होतं? जोवर चंद्र सूर्य तारे हे शब्द वापरतो ना, ह्या मनीच्या जागी दुसरी मन काय येईल? जोवर अणुऊर्जा तोवर. मग पुढचं वाक्य असेल तुमचं. एवढी मोठी न्यूज आहे बरं का. आणि ही ज्या त्याला काय म्हणतात की ज्या ताकदीनं त्याला काय म्हणतात की याची चर्चा व्हायला पाहिजे, कमीत कमी एमपीएससी आणि आपल्या मराठी क्षेत्रामध्ये त्याची चर्चा 0 पण नाही आहे. हे यायला पाहिजे बरं का. म्हणजे खंत वाटली मला, बरोबर नाही का, या गोष्टीची की याची डिबेट व्हायला पाहिजे. कारण हा ऐतिहासिक नाही, म्हणजे एखादी इतिहासामधली एखादी गोष्ट, उदाहरणार्थ याचं माहिती आहे का, याचं महत्व इकॉनॉमीमध्ये कदाचित आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीनं जो आठवतो पहिला स्वातंत्र्य शब्द 1930 मध्ये आला आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ब्रिटिशांनी काय म्हटलं, तुम्हाला डॉमिनियन काय देतो, स्टेट देतो, पण तो आपला पूर्ण, हे त्या प्रकारचं आहे. इज दॅट क्लिअर? मागच्या 3 मिनिटापासून एकच गोष्ट फिरून फिरून राहिलो, यावरून अंदाज बांधून घ्या ही गोष्ट किती मोठी आहे. ठीक आहे, चला एक एक आता समजण्याचा प्रयत्न करू. आता बघा विषय काय आहे, ज्याला आपण एनर्जी सोर्स म्हणतो, म्हणजे ज्याला आपण ऊर्जा स्त्रोत म्हणतो. तर ऊर्जा स्त्रोत 2 प्रकारचा आहे. मराठी शिकवतो, फिजन आणि फ्युजन. कदाचित माझा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचला पण नसेल, मराठी सांगतो. एकाला म्हणतात नाभिकीय संलेहन, बरोबर, आणि एकाला म्हणतात नाभिकीय काय, विखंडन. समजलं? नाभिकीय काय, संलेहन, नाभिकीय विखंडन. सोप्या मराठीत लवकर समजते. याला म्हणतात जोडून ऊर्जेची निर्मिती करणे, याला म्हणतात तोडून ऊर्जेची निर्मिती करणे. पहिला प्रश्न इथंच आहे तुमचा. इज दॅट क्लिअर? संलेहनाचं जे उदाहरण आहे ना, ते जगामधलं एकमेव उदाहरण आहे आणि ते उदाहरण आहे आपला सूर्य. कळली इथपर्यंत? सूर्यापासून जे ऊर्जा मिळते ना, ती जोडून मिळते. अरे कळला का रे बाबा रे, बरोबर. आणि जे न्यूक्लिअर एनर्जी आहे ती लक्षात ठेवायचं विखंडनातून मिळते, म्हणजे तोडून मिळते. केंद्र कळलं इथपर्यंत? पहिला मुद्दा क्लिअर. मग आता प्रश्न आहे पहिला विचार, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा पुढीलपैकी कुठली? कुठली? अक्षय ऊर्जा, संलेहन ऊर्जा, नाभिकीय ऊर्जा, संलेहन. आणि अणुऊर्जा कुठल्या प्रकारची? विखंडन. पहिला मुद्दा क्लिअर. चला मग आता सर प्रश्न येतो की विखंडन कोणाचं? विषय कळली इथपर्यंत? म्हणजे कोणाला तरी तोडा लागेल ना, आणि ज्याला तोडणार आहे तुम्ही आणि त्याच्यामधनं एनर्जी तयार करणार आहे त्यालाच आपण न्यूक्लिअर फ्युएल म्हणू, त्यालाच न्यूक्लिअर अणु इंधन म्हणू ना बाबा. तर ते अणु इंधन म्हणून जे वापरल्या जाते ते वापरल्या जाते नॅचरल थोरियम, युरेनियम.
मी सांगतो सिंपल भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करू आपण, म्हणजे समजलं पाहिजे फक्त. काय युरेनियमचा वापर हा काय म्हणून होतो, काय इंधन म्हणून होतो. युरेनियमचाच वापर हा काय म्हणून होतो, इंधन म्हणून होतो. पहिला मुद्दा क्लिअर. पण जे युरेनियम आहे त्या युरेनियमच्या बाबतीमध्ये भारत काही स्वयंपूर्ण नाही आहे. जवळपास युरेनियम भारताला काय करावं लागते, आयात करावं लागते. बरोबर. मग जर युरेनियम आयात करायचं असेल तर मग अणुभट्ट्या तयार करून खर्च कशाला करायचा, त्यापेक्षा आपण एक काम करू ना, कोळसा आयात करू ना, जे ऑलरेडी पॉवर प्लांट आपल्याकडे इन्स्टॉल आहे. हा प्रश्न तुमच्या समोर यायला पाहिजे होता. सेम प्रश्न आला डॉक्टर होमीजे बाबा यांच्या समोर. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना इंग्लंडमधनं ब्रिटनमधनं बोलवून घेतलं की या भारतामध्ये न्यूक्लिअर प्रोग्राम काय करा, सुरू करा ऊर्जेसाठी. बरं का, कळलं इथपर्यंत. आणि न्यूक्लिअर ऊर्जा आणि न्यूक्लिअर बॉम्ब दोन मध्ये एकच फरक असतो. कोणता फरक असतो, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये युरेनियमला तोडून त्यामधनं ऊर्जा बाहेर केल्या जाते आणि त्याला कंट्रोल केल्या जाते प्रेशराइज हेवी वॉटरच्या माध्यमातून. तुमच्या त्याला D2O म्हणतात. बरोबर इथपर्यंत. मग त्याला कंट्रोल म्हणजे त्याला थांबवल्या जाते आणि त्याला नाही थांबवलं तेच न्यूक्लिअर बॉम्ब आहे. झालं. बस एवढाच फरक असतो दोन मध्ये, बाकी काही नाही. न्यूक्लिअर बॉम्ब असा बनवायचा की फोडला तर पसरत गेला पाहिजे. कळलं का, फोडला तर पसरत जाऊन त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. बस हाच फरक आहे न्यूक्लिअर एनर्जी आणि न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये. पहिला मुद्दा कळला. तर युरेनियमचा वापर केला जातो ऍज अ इंधन म्हणून. पण त्या बाबतीमध्ये तर भारत काही नाही आहे, स्वयंपूर्ण नाही आहे. पण भारत मात्र एका बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे की ज्याच्यापासून युरेनियम निघू शकते त्याचं नाव आहे थोरियम. भारत एका बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे, म्हणजे जगाच्या एकूण थोरियम पैकी 25% थोरियम हे भारतामध्ये आहे. आपल्या केरळ आणि त्या कोस्टल ज्याला जे जे आहे बरोबर नाही का, वाळू आहे बरोबर नाही का, त्यामध्ये काय करतो म्हणजे तो आढळतो. समजलीत पर्यंत 25% बरं का जगाच्या, आणि त्याच्यामधनं युरेनियम हे निघू शकते. आणि म्हणून डॉक्टर होमीजे बाबा यांनी काय म्हटलं, आपल्याला थोरियम पासून जर युरेनियमची निर्मिती करायची असेल आणि त्याचा वापर जर न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये करायचा असेल तर ते सध्या तरी शक्य नाही आहे, कारण जगात कुठं शक्य नाही आहे. म्हणजे जगात ते अजून तंत्रज्ञान आलेलं नाही आहे. पण आपण मात्र काय करू, तिथपर्यंत पोहोचू. का बरं पोहोचू, कारण त्याचं रॉ मटेरियल भारतात आहे. म्हणून त्यांनी भारताचा 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम काय केला, सुरू केला. किती स्टेज, 3 स्टेज. म्हणजे आपण काय करू, सुरुवातीला युरेनियम आणू, आयात करू, त्याला अणुभट्टीमध्ये टाकू. अरे कळलं का रे बाबा, एकूण 24 अणुभट्ट्या आपल्याकडे आहे, म्हणजे नंतर स्थापन केला आपल्या हे, त्याच्या वापरू आपण. आणि रिसर्च करू कशावर करू, सेकंड स्टेजवर आणि थर्ड. मग हे सर स्टेजेस काय येतो मी त्याच्याकडे. तर आपण 3 स्टेजमध्ये हा प्रोग्राम पूर्ण करू शकतो. तिसरी स्टेप अशी असेल की ज्यामध्ये थोरियम पासनं आपण काय तयार करू शकतो, युरेनियम. थोरियम पासनं युरेनियम, आणि ते आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणून वापरू शकतो. समजलीत पर्यंत. आणि म्हणून हा आपला 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम हा सुरू झाला. कसं आहे तर बघा, बरोबर आहे का, एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो. कळलं का. पहिल्यामध्ये ऍज अ फ्युएल म्हणून तुम्ही युरेनियमचा वापर केला. मी 238 पण शब्द वापरत नाही, 233 पण शब्द वापरत नाही, काहीच वापरत नाही. फक्त युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम बस 3 शब्द वापरतो आणि तुम्हाला मी समजून सांगतो आणि 100% तुम्हाला समजेल. बघा, फ्युएल म्हणून कुठला वापर केला, युरेनियमचा. अरे कळलं का रे बाबा. आणि याच्यामधनं काय झालं, याचा वापर जसा तुम्ही अणुभट्टीमध्ये केला, कोणाचा वापर, युरेनियमचा. अरे कळलं रे बाबा. आणि याचं विखंडन होऊन 2 गोष्टी बाहेर आल्या. एक आली ऊर्जा. समजला का रे. म्हणजे कसं, याला विखंडित करून हा तुकड्यामध्ये आला आणि याच्याला पाण्यानं काय केलं, प्रेशराइज हेवी वॉटरनं कंट्रोल केलं. त्यातून वाफ तयार झाली आणि वाफेमधनं ही ऊर्जा तयार झाली. समजलं. आणि रॉ मटेरियल म्हणून हा प्लुटोनियम तयार झाला. काय तयार झाला, प्लुटोनियम. चला कळली पर्यंत. याला म्हणतात पहिलं स्टेज. काय प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या माहितीसाठी हा जो प्लुटोनियम आहे ना, हा स्वतः एक इंधन आहे. हा स्वतः एक काय, इंधन आहे. पण या इंधनाचा वापर कसा करायचा हे तंत्रज्ञान जगामध्ये उपलब्ध नव्हतं त्या काळात. आणि रिसर्च, भारत तिसराच देश आहे बरं का. काही लोक आता पहिलाच म्हणतात बाबा. अरे कळलं का रे बाबा, हा तिसरा देश आहे भारताचं. त्याला काय म्हणतात की म्हणजे इनिशियल स्टेजला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे. चला समजलीत पर्यंत. तर बघा, इथं प्लुटोनियमचा वापर झाला. सेकंड मध्ये काय होते बघा, प्लुटोनियम दिसतो प्लुटोनियम.
हा म्हणजे हा प्लुटोनियम आहे, आउटपुट हा इनपुट, बरोबर. प्लुटोनियम आणि थोडं त्याला काय म्हणतात की काय, युरेनियम, ह्या दोन्हीचा वापर करायचा स्टेज 2 मध्ये. मला एक गोष्ट कळली का, स्टेज 2 मध्ये स्टेज 1 मधला रॉ मटेरियल ऍज अ इंधन म्हणून वापरत आहे. अरे कळलं का, स्टेज 2 मध्ये 1 चा वापर काय करत आहे, इंधन म्हणून करत आहे. अरे कळला का रे बाबा, म्हणजे कसं झालं माहितीये का, लाकड जाळलं, कोळसे निघाले, कोळशाचा वापर पुन्हा करून आली इंधन म्हणून. सिंपल भाषेमध्ये बघा, हाय प्लुटोनियम आणि हाय युरेनियम, बघा सेम टू सेम. याच्यामध्ये इथं याच्यामध्ये प्रक्रिया करून, अरे कळलं का रे बाबा, त्या याच्या कशामध्ये, न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये तुम्ही बघा, नंबर 1 ऊर्जा बाहेर आणली, काय बाहेर आणली, ऊर्जा. नंबर 2 युरेनियम आलं आणि प्लुटोनियम आलं, म्हणजे बघा 2 ऍज पुन्हा बाहेर आले. तुम्ही म्हणाल सर मला ऐकायला तर अजब वाटते, म्हणजे सर जे इंधन म्हणून वापरत आहे तेच सर पुन्हा आउटपुट म्हणून येत आहे. त्याचं उत्तर हो आहे. कळलं का, ज्याचं नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे पोरं असेल ना, मी कुठेही केमिस्ट्रीमध्ये चाललो नाही, फिजिक्स बायोलॉजीमध्ये चाललो नाही, जे तुम्ही टाकत आहे पहा तेच बाहेर येऊन राहिलं. अरे कळलं का रे बाबा, केमिकल रिॲक्शनमुळे. कळली प्रॉब्लेम. आता बघा सेकंड मध्ये काय बाहेर आलं, प्लुटोनियम आणि काय, युरेनियम आलं, बरोबर. युरेनियम 233 आलं. आणि युरेनियम 233 ला जर तुम्ही जे तुमच्या इथं थोरियम आहे केरळमध्ये, अरे कळला का रे बाबा रे, खाली कोस्टल याच्यामध्ये, त्याला जर सोबत टाकलं तुम्ही, अरे कळला का रे बाबा, तर त्यामधनं बघा एनर्जी पण येऊन राहिली आणि युरेनियम 233 चा वापर पण होऊन राहिला. पुन्हा युरेनियम 233 आणि थोरियम आपल्याकडे आहेच, ते टाकून पुन्हा बघा एनर्जी युरेनियम येऊन राहिलं. समजलं का, पुन्हा युरेनियम थोरियम, अरे कळला का रे, घरचीच म्हैस घरचं दूध घरचा चहा. अरे कळला का बाबा, हे तर झालं नाही. आठवते ही सायकल तयार झाली इथं, झाली की नाही झाली सायकल, हे बघा इथं, बरोबर. हे जनरेट युरेनियम 233. नसेल समजलं पुन्हा शिकवतो. तुमचा प्रॉब्लेम माहितीये काय, तुमचा माझ्या एका गोष्टीवर विश्वास नाही, तर जे टाकून आलो तेच बाहेर येऊन राहिलं. हो, म्हणून तर याला अक्षय ऊर्जा म्हणू शकतो आपण. केव्हा, जर किती मध्ये आलो, स्टेज 3 मध्ये. म्हणून तुम्ही वाक्य म्हटलं होतं, एक मराठीतली म्हण काय, जोवर चंद्र सूर्य, आता काय येईल, जोवर अणुऊर्जा. का बरं, हे बघा झाली सुरू इथपर्यंत. पुन्हा शिकवतो, काळजी करू नका. मी पुन्हा सांगतो, उद्देश तो आहे की तुम्हाला ती गोष्ट काय झाली पाहिजे रे पोरं, काय झाली पाहिजे, समजली पाहिजे. हा बघा पुन्हा सांगतो. आता बघा सर मायका ना, ह्या तिन्ही अणुभट्ट्या वेगवेगळ्या असेल का, ऐका चांगलं उदाहरण देतो. पहिले मिक्सर होतं मिक्सर, फक्त मिक्सरच यायचं, ग्राइंडर वेगळं यायचं, बरोबर. अरे कळलं का, मग मिक्सर ग्राइंडर एक यायला लागलं, मिक्सर ग्राइंडर ज्युसर एक यायला लागलं, मिक्सर ग्राइंडर ज्युसर चॉपर एक यायला, कळलं का तुम्हाला, समजलीतपर्यंत. आजकाल एकाच मध्ये अके मल्टी यायला लागले, समजलीतपर्यंत. पहिला आपण जे अणुऊर्जा सुरू केलं, बरोबर नाही का, कुठलं, तारापूरचं, तीही अणुभट्टी होती. म्हणजे आपण फक्त काय आणलं, मिक्सर आणलं. अरे कळलं का रे बाबा, मग कळलं अरे बाबा नवीन तंत्रज्ञान आलं, त्याच्यामध्ये मिक्सर आणि ज्युसर एकच आहे. अरे कळलं का रे बाबा, ते हे लावलं, म्हणजे एकच वापर दोन कामाला, समजलं. मग तंत्रज्ञान पुढे गेलं आणि एकच आलं ज्याच्यामध्ये सगळंच होते, कळलं का, गरमी होते थंडही होते. अरे समजलं का रे बाबा, तीही अणुभट्टी. आता समजली पर्यंत. म्हणजेच मॉरल ऑफ द स्टोरी, एकाच अणुभट्टीमध्ये तिन्ही प्रक्रिया होईल. पण सध्या आपल्या अणुभट्ट्या आपल्या घरी कोणतं काय आहे, फक्त मिक्सर आहे. अरे कळलं का, म्हणजे आपल्याकडे फक्त कोणता आहे, स्टेज 1 आहे, समजलं का. आपण रशियाच्या साह्यानं तामिळनाडू मधल्या कप्पंग इथे असं आणलं ज्याच्यामध्ये मिक्सर आणि ग्राइंडर दोन्ही काय होतं सोबत, म्हणजे स्टेज 2 चं रिएक्टर आपण बनवलं तिथं, समजलं का. आता कळलं का, म्हणजे याचा अर्थ मला सांगा, याचा अर्थ सगळ्या अणुभट्ट्या नव्यानं बांधाव्या लागतील. यस, ते बांधणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण तंत्रज्ञान पाहिजे ना. अरे कळलं का रे बाबा, आता हा मुद्दा क्लिअर झाला, हा मुद्दा क्लिअर झाला का रे बाबा. म्हणजे आपल्याकडे स्टेज 2 चं फक्त एकाच जागी आहे, कुठं, तामिळनाडू मधल्या कुठं, कलाकप्पम, ते रशियाच्या साहाय्यानं आपण तयार केलं होतं. याला ले काड्या करण्याचा प्रयत्न केला बरं का अमेरिकेनं या न्यूक्लिअर प्लांटला विरोध केला होता. कारण अमेरिकेला माहित होतं, जर हा स्टेज इथं प्राप्त झाला, कळलं की इथपर्यंत, इथं स्टेज 2009 ची गोष्ट आहे ही, 9ला ही इंडिया रशियाच्या अग्रीमेंटनं तयार झालेलं होतं, बरोबर कितपर्यंत. तर एवढ्या काड्या केल्या, तुम्हाला सांगतो एवढ्या काड्या केल्या कुणा, अमेरिकेनं. म्हणजे ठीक वाटत नाही, ठीक आहे होम मिनिस्टर डाटा आहे हा,
भारतातल्या एनजीओला अमेरिकेनं पैसे देऊन याच्या मागे आंदोलन करायला लावलं होतं. आणि जेव्हा ही गोष्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लक्षात आली तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं एक कायदा केला या एनजीओचे घोडे लावण्यासाठी. त्याला म्हणतात फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. हा म्हणून आणला होता. FCRA आणण्याचं मेन कारण हा ह्या कुंडकुलम जे आहे ना न्यूक्लिअर रिॲक्टर हा तो होता. अमेरिका खतरनाक माणूस आहे बरं का. तो म्हणतो आपल्यापेक्षा कोणी प्रगती केली नाही पाहिजे आणि कोणी करत असेल तर काड्या करायच्या. आपल्याला त्याला काय म्हणतात की जे त्याला काय म्हणतात कोणतं क्रायोजेनिक इंजन जे रशिया देत होतं नाही येऊ दिलं. म्हणजे आपल्याला दिलं नाही आणि आपली मिळत होतं तर ते घेऊ दिलं नाही. इथं ते हे केलं. तो जो FCRA ऍक्ट आहे ना ज्याची सध्या चर्चा पण सुरू आहे तो या कारणामुळे आला होता. या कुडनकुलममुळे 2000 किती मध्ये 10 मध्ये. चला कळलं इथपर्यंत. आता बघा सिंपल तुमच्या मनात काही प्रश्न जे आहे किंतु परंतु झाले दूर. आता तुम्ही काचं उत्तर मला विचारू शकता. बरं इथपर्यंत मी अगेन सांगतो आपण लेमन टर्मिनॉलॉजी मध्ये चाललो. कळलं. बघा सिंपल भाषेमध्ये सध्या आपल्याकडे कोणतं रिॲक्टर आहे स्टेज 1चं ज्यामध्ये आपण काय करतो युरेनियम 238 चा वापर ऍज अ फ्युएल म्हणून करतो. आणि किती गोष्टी बाहेर येते 2. नंबर 1 काय प्लुटोनियम आणि ऊर्जा. हे पिवळं म्हणजे ऊर्जा. झालं कळलं. मग सर आपण कुठं ठेवतो मग स्टोअर करून ठेवतो. अरे कळलं का काय करून ठेवतो स्टोअर. कारण आपल्याकडे तंत्रज्ञानच नाही ना ते की याचा वापर काय करायचा इंधन म्हणून करायचा. म्हणून आपण 2009 मध्ये एक नवीन रिॲक्टर आणलं आणि तिथं संशोधनाला काय केली सुरुवात. त्याला म्हणतात काय फास्ट ब्रीडर रिॲक्टर. कुठलं ब्रीडर फास्ट ब्रीडर रिॲक्टर. जिथं बघा याचा वापर ऍज अ इंधन म्हणून केला. कळलं का. आणि सोबत कोणाचा वापर केला युरेनियम. हे कुठून आणलं असेल युरेनियम आयात ना. अरे इथं पण आयात इथं पण आयात. अरे समजलं का. या 2 मधनं किती गोष्टी बाहेर आल्या 3. नंबर 1 काय आली ऊर्जा ती आपल्यापर्यंत पोहोचली. दुसरं युरेनियम 233. अरे कळलं का रे बाबा. ओके. नंबर 3 प्लुटोनियम. समजलं काय आला प्लुटोनियम. हाला प्लुटोनियम बरोबर. आता याचा वापर याची आपल्याला गरज नाहीये. का बरं 3rd स्टेज मध्ये आपण बघा सेम ऍज अ फ्युएल म्हणून वापरला युरेनियम 233 चा. आता ही युरेनियम 233 आपण बाहेरून बोलवलं की सेकंड मध्ये तयार झालं. अरे कळलं का रे बाबा. आणि याच्या सोबत आपण कोणाला आणलं थोरियमला. जो थोरियम कुठून आणला केरळमधनं. आपल्या घरी ते 25%. कळलं का इथपर्यंत. आणि दोघाला भिडवलं आणि काय तयार झालं ऊर्जा ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये लाईट लागला. आणि काय तयार झालं युरेनियम. या युरेनियमचा वापर आणखी तुम्ही कशामध्ये कराल फ्युएल म्हणून. याच्यासोबत केरळमधनं काय आणाल थोरियम बरोबर. याच्यामधनं काय बाहेर येईल ऊर्जा. नंबर 2 युरेनियम 233. हेच तर तुमचं 3rd स्टेज आहे. अरे कळलं का. म्हणजे कसं होऊन राहिलं हे एकामेकात इथं काय होईल सुरुवात. म्हणून काल जेव्हा मी जे भाविनी आहे भाविनी त्यांनी हे तयार केलंय. हे जे आहे स्टेज 1 हे काम होतं NPCIL कडे नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडे. आणि स्टेज 2 साठी स्वतंत्र आपण संघटन तयार केलं. त्याचं नाव काय भाविनी भारतीय नाभिकीय विद्युत निगम. अरे कळलं का नाभिकीय. आणि हे त्याचं काम होतं. आणि त्यांनी हे कर्नाटक मधील चुकलं रे तामिळनाडू मधील कुंडकुलम इथे काय केलं हे यशस्वी करून दाखवलं की यस आपण काय करू शकतो या पद्धतीनं हे याचा वापर प्लुटोनियम आणि कुठं युरेनियम 233. अरे समजलं का. पण इथून इथं जायला थोडं काय लागेल आता वेळ. पण थोडं प्रीपोन मेन्स पास झालं ना. आज ना उद्या पोस्ट भेटेल आपल्याला. येतात आहे किती वेळ लागेल खूप वेळ लागेल 70-80 वर्ष. समजलं इथपर्यंत. आणि याच्यामध्ये अनेक लोकांचे जीव पण गेले आहे बरं का. अनेक लोकांचे 11 इंडियन न्यूक्लिअर सायंटिस्ट मरण पावले अननॅचरल डेथ इन 4 इयर. त्याच्यामुळे असं का समजू हे तेवढं साधा आहे म्हणून ते. हे ऑफिशियली डाटा आहे. अनऑफिशियली हे 2015 डाटा आहे. हा विषय कळला कितपर्यंत. अनऑफिशियली किती काल मी भाविनीचे जे अध्यक्ष आहे त्यांचं मी त्या माणसाला बघा बरं का. भाविनीची चेअरमन आहे ना त्यांना बघा तुम्ही एक वेळा. तुला कळते बरं काय गोष्ट की टॅलेंट कशाला म्हणतात. आणि हे पण कळते की ब्युटी आणि टॅलेंट कधी सोबत राहू शकत नाही. त्याचं उदाहरण ते आज बघा करा सर्च. विषय इथपर्यंत मी दाखवतो वाटल्यास. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की ओके ह्या सगळ्या गोष्टी आहे. चला कळलं. हे मोदी साहेबांनी आपलं काय केलं इंडिया टुडे टेक अ डिफाइनिंग स्टेप इन टू द सिव्हिल न्यूक्लिअर जर्नी ॲडव्हान्सिंग द 2nd स्टेज ऑफ द न्यूक्लिअर प्रोग्राम.
सेकंड स्टेज म्हणजे आहे ना, कळलं ना तुम्हाला? ओके, त्याला म्हणजे फास्ट बिल्डर रिएक्टर प्रोटोटाईपचा अर्थ काय होतो माहितीये का? इथं फास्ट म्हणजे अतिजलद वेगानं काय होऊन राहिलं, काय होऊन राहिलं, बरोबर नाही काय? बा प्लुटोनियम युरेनियम आणि प्लुटोनियम युरेनियम समजली पर्यंत बस. मग हे युरेनियम इथं वापरायचं, थोरियम याचे हे तंत्रज्ञान अजून आपल्याकडे अवगत नाही आहे. हे आलं म्हणजे अणुऊर्जेला आपण अक्षय ऊर्जा म्हणू. अक्षय म्हणजे समजलं ना, अक्षय म्हणजे कधी क्षय न होणारी, म्हणजेच रिन्युएबल. विषय कळला का? आणि आपलं टार्गेट आहे 100 गिगावॅट आपल्याला तयार करायची आहे. काय 2000 किती पर्यंत? 47 पर्यंत. हे न्यूक्लिअर, न्यूक्लिअर ओनली न्यूक्लिअर शब्द वापरलाय. हे आपलं काय लक्ष आहे. चला समजली पर्यंत पुन्हा एक वेळा बघा. हे बघ रे, नॅचरल युरेनियमचा वापर केला प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर मध्ये, समजलं म्हणजे स्टेज 1 मध्ये. ओके, काय निघाली? इलेक्ट्रिसिटी जी आपल्या घरापर्यंत पोहोचली. आणि काय निघालं? प्लुटोनियम निघाली इथपर्यंत. लगेच बघा इथं तुम्ही थोरियम टाकलं, हे टाकलं सेकंड मध्ये, कळलं इथपर्यंत? ओके, हे बा प्लुटोनियम हे बिल्डर इथं वापरलं, काय निघालं? युरेनियम 233. अगेन याच्यामध्ये हा प्लुटोनियम वापरला. याच्यापेक्षा हे समजा, हे लवकर समजते. कळलं इथपर्यंत? ठीक आहे इथपर्यंत. त्यानंतर इथून हे बा इलेक्ट्रिसिटी बाहेर आली स्टेज 2 आणि हे बा खाली स्टेज 3. समजली इथपर्यंत? हे बा मिक्स थोरियम अँड काय युरेनियम फ्युएल रिएक्टर थोरियम ओके ट्रान्सफर इंटू युरेनियम 231 विच पॉवर द ओके ट्रान्झिशन. असं कळलं? याच्यापेक्षा हे सोपी आहे, याच्यापेक्षा हे सोपी आहे. आता कळलं का? थेट मराठीमध्ये समजते तुम्हाला. पहिला टप्पा प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर. यामध्ये नैसर्गिक इंधन म्हणून काय केले जाते? युरेनियमचा वापर. प्रक्रिया होते याच्यामधनं आणि उपउत्पादन म्हणून प्लुटोनियम मिळते. ओके, हा टप्पा पूर्णपणे काय विकसित आहे. तारापूर, कैगा, रावत भाटा याच प्रकारचे आहे. झाला पहिला मुद्दा. सेकंड मध्ये काय? इंधन म्हणजे पहिल्या टप्प्यात मिळालेले प्लुटोनियम आणि युरेनियमचे मिश्रण. चला कळलं? इज दॅट क्लिअर? हा, वैशिष्ट्य काय? याला बिल्डर म्हणतात कारण हे रिएक्टर जेवढे इंधन वापरते त्यापेक्षा जास्त इंधन तयार करते. आणि ही गोष्ट तुम्हाला जगातला आश्चर्य वाटत असेल. समजलं का? त्याचं उत्तर केमिस्ट्रीमध्ये आहे. कळलं का? मी त्यातला एक्सपर्ट नाही आहो, त्यामुळे मी तुम्हाला काही ते सांगू शकत नाही. हे ह्या कारणामुळे ह्या टॉपिक समजत नाही. असं कसं होईल सर की जेवढं तुम्ही इंधन वापरत आहे म्हणजे जेवढं पेट्रोल टाकलं पुन्हा पेट्रोल पलीकडे निघालं? हो होते भाऊ इथं. म्हणून तर मी म्हटलं ना, जोवर चंद्र सूर्य तारे ही मन आता खुटीवून जोवर अणुऊर्जा तोपर्यंत येईल. आणि तसेच यात थोरियमचे रूपांतर युरेनियम मध्ये केले जाते. ओके, एप्रिल 26 मध्ये कलपक्कम येते हे भारत या प्रवेश करत आहे, म्हणजे इथं भारत येऊन आला आता. ठीक आहे. आणि तिसऱ्यामध्ये काय? दुसऱ्या टप्प्यात तयार झालेले युरेनियम आणि भारताकडे मुबलक असलेले थोरियम, ह्या दोघांचा काय संसार सुरू करायचा. आणि याच्यापासून थोरियम पासून शाश्वत आणि हजारो वर्ष पुरेल इतकी वीज निर्मिती करणे या टप्प्याचे अंतिम उद्देश आहे. मग याच्यामधनं काय येईल? युरेनियम बाहेर येईल, थोरियम टाकायचं चाललं. विषय कळलं का? म्हणजे कसं झालं माहितीये का? हे कशा प्रकारे? घरी दूध आहे, समजलं, आणि चहापत्ती आणली. विषय कळलं इथपर्यंत? आणि ती चहापत्ती कुठून आणली? तर आपण त्याला काय म्हणतात की असं एक शेत विकत घेऊन टाकलं जिथे चहापत्ती पिकते. समजलं इथपर्यंत? बस मिक्स केलं चालू, मिक्स केलं चालू, कंटिन्यू चालू आहे. म्हणजे आपलं दुकान कधी बंद पडणार नाही. गिरायक येऊ अगर न येऊ. चला कळली इथपर्यंत? तर हे त्या तऱ्हेनं 3 टप्पे आहे. चला समजलं? तर हे मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकतो, हे या 3 मध्ये. आता तुमचे प्रश्न आहे का मला विचारा, म्हणजे कोणते प्रश्न? बिटवीन द लाईन का नाही समजलं यातलं? हा विचारा पटापट. मला काल जेव्हा मी याचा हे करत होतो म्हणजे हे तुम्हाला कसं शिकवा म्हणून प्रिपेअर करत होतो, मला 100% माहित होतं विद्यार्थी माझ्याकडे एकाच शंकेचं बघणार. त्या शंकेचं नाव काय? अरे जेवढं इंधन टाकतं तेवढं कसं बाहेर निघेल. ज्या पोराचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्याचं उत्तर केमिस्ट्रीमध्ये आहे. कळलं का? त्याचं ॲटॉमिक मास आणि त्याच्यामध्ये उत्तर आहे. आणि मी काय त्यातला एक्सपर्ट नाही आहो, त्यामुळे मी तुम्हाला त्याचं उत्तर नाही देऊ शकत. म्हणून मी त्याचं लेमन भाषेमध्ये उत्तर काय दिलं तुम्हाला, की जेवढं तुम्ही टाकता तेवढं काय निघते बाहेर निघते. समजलं? कशावर आहे त्याचा म्हणजे एक्सपर्टकडनं आपण समजून घेऊ. वाटल्यास एक लेक्चर घ्यायला आपण सायन्सच्या सरांनी याच्यावर. आवडलं? चला काय प्रश्न? म्हणजे बिटवीन द लाईन काही नाही कळलं. समजलं? म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचा वापर म्हणून कोण वापरतात? युरेनियम. कोण? युरेनियम. कळली इथपर्यंत? म्हणजे काही करून आपल्याला मग आपण युरेनियम तिसऱ्या टप्प्यामध्ये कशामधून प्राप्त करणार आहोत? थोरियम.
प्लुटोनियम दोन्ही मधनं काय तयार होणार आहे? युरेनियम. समजलीत पर्यंत? प्लुटोनियम इथून येणार ना सेकंड मधनं आपण. बस एकदम परफेक्ट. आणि कोणी तयार केलं हे? भाविनी. कोण तयार केलं? भाविनी यांनी हे तयार केलं. त्यामुळे एवढी मोठं त्याला काय म्हणतात की हे होतं. हा पहिला टप्पा, हा दुसरा आणि हा कितवा? तिसरा. ठीक आहे पर्यंत? सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके पोरो, हे आपल्या बॅचेस आहे, एक वेळा बघून घ्या सगळे ऑनलाईनवाले, जर लेक्चर ऑनलाईन आलं तर. ओके सहसा एक, आणि इथं कोड वापरा कंबाईनसाठी ABHI 50 आणि राज्यसेवेला वापरा ABHI किती 0 रे? 30. सध्या ही युट्यूबवर हे येईल की नाही ते. चला ठीक आहे पर्यंत? काय प्रश्न आहे तुम्हाला इथपर्यंत? इथे एक शब्द वापरलाय क्रिटिकलिटी. ओके, याचा अर्थ काय होतो? कंट्रोल. बरोबर नाही का? सिंपल भाषेमध्ये एकदम परफेक्ट, एकदम ओके झालं बाबा. न्यूक्लिअरचा प्रॉब्लेम माहितीये काय? त्याला कंट्रोलिंग हा प्रॉब्लेम आहे, समजला? जर न्यूक्लिअर एनर्जी कंट्रोल झाली नाही तर रूपांतर न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये. संपलं. न्यूक्लिअर एनर्जी बॉम्ब मधला एकच फरक आहे, कोणता? सिंपल भाषेमध्ये काय? समजा उदाहरणार्थ सिंपल भाषेमध्ये धरण म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी. जर त्याला बांध नाही लावला, अख्खं पाणी येऊन कुठं जाईल? घराघरात जाईल. समजला? तो बांध म्हणजे प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर. सेकंड म्हणजे कॅडमियमच्या काड्या पण वापरतात, बरोबर नाही का? समजलीत पर्यंत? या तऱ्हेनं. आणि त्याच्यामधनं मग प्रेशराइज हेवी वॉटर आलं, एनर्जी आणि वॉटर दोन मधनं काय तयार होईल? ताव्यावर जर पाणी टाकलं तर काय होते? ती वाफ म्हणजे एनर्जी आहे, समजलं का आता? त्याच्यापासून एनर्जी तयार होती ही. आता कळलं का? हा, इथे वापस तयार होते 100%. आणि त्याच्या मग त्याच्यानंतर मग पुढचं सेमच प्रक्रिया आहे ना. कोळसा असो, पाणी असो, हायड्रो असो, कोणी असो, फिरलं पाहिजे फक्त टर्बाईन. वाफेनं फिरो, पाण्यानं फिरो, यागीनं फिरो, कोळसा टाकून काही फिरो, विषय तो आहे ना. करेक्ट. चला, तुम्हाला असं वाटतं आजच्या बातम्या इथं संपल्या. प्रश्न आहे ना कोणता? प्रश्न आहे कोणता? चला द्या बंद करून.